माझं नाव समीर आहे। मी राहायला इथं रहिवासी आहे। मी जमीर मुर्तजा कुरशी यांच्या अंडरमध्ये काम करतो आहे। त्यांच्या मार्गदर्शनच्या हिशोबाने आम्ही 27 जुलैला ही लेटर दिलं होतं वॉर्ड ऑफिसरला। वॉर्ड ऑफिसरने ती लेटरची आमची कॉपी घेऊन NOC आपला सेंट्रल एजन्सीकडून घेतली। त्यांचे सब इंजिनियर आहे सचिन मेंढे साहेब। त्यांना साईड व्हिजिट करून आम्ही सगळं दाखवलं की आम्हाला इथं राहायला किती प्रॉब्लेम होतो आहे, गाड्या यायला जायला प्रॉब्लेम होतो आहे, सगळे खड्डे पडले होते पावसाळ्यामध्ये। एवढे खड्डे पडले होते की चालायला काय एक प्रेग्नेंट लेडीज पण जायला गेली तर त्याला पण जीवाचं नुकसान होतं त्यामुळं। तर मग त्यांना साईड व्हिजिट करून आम्ही सगळं दाखवलं की आम्हाला इतकं प्रॉब्लेम आहे इथं की गरजेचं आहे। मग त्या म्हणले की पावसाळ्यामध्ये आम्ही काम करू शकत नाही, आम्ही पावसाळ्याच्या नंतर काम चालू करू। मग पाऊस संपल्यानंतर आम्ही त्यांच्या पाठीमागे परत लागलो, त्यांचा कॉन्टॅक्ट केलं, त्यांना फॉलोअप घेतलं सगळं। मग ती म्हणले दिवाळीच्या अगोदर आपण काम चालू करू। मग दिवाळीच्या अगोदर काही वरची लोकांनी त्यांना सांगितलं की आता काम चालू करू नका, त्यांच्या बोलण्यावरती काम चालू करू नका, जमीर कुरशीच्या बोलण्यावरती काम चालू करू नका। मग दिवाळीच्या नंतर त्यांच्या पाठीमागे लागलो आम्ही अजून। मग आज त्यांच्या मार्गदर्शनच्या हिशोबाने आज काम चालू झालं आहे। जे येतात क्रेडिट घ्यायला त्यांना घेऊ द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही कुणाशी। जे आपलं काम आहे, आपलं रहिवासी आम्ही त्या हिशोबाने, आणि जमीर मुर्तजा कुरशी ह्या इथलेच रहिवासी आहे ते पण, म्हणून त्यांना ती अडचण दिसून आली। मग त्यांच्या पाठीमागं लागून ते साहेब लोकांच्या सगळं काम व्यवस्थित चालू आहे। तुम्ही पण बघू शकतात की DLC टाकून त्यावरती डांबर करणार आहे, बिटवीन करणार आहे, रोलर करणार आहे। आता रोलर पण येत आहे आणि आमच्या साहेबाबरोबर कॉन्टॅक्ट कंटिन्यू चालू आहे। असेच आम्ही अजून 136 वॉर्डमध्ये जेवढं काम आहे तेवढं आम्ही साफसफाई अभियान आमचं चालू आहे आणि मेडिकल कॅम्प चालू आहे। सगळं आम्ही व्यवस्थित त्यांच्या मार्गदर्शनमध्ये करत आहोत आणि पुढं पण करत राहणार। अच्छा, जिससे बता रहे कि ये NOC, तो क्या NOC जे पॉवर ग्रुप को ही मिला है या फिर किसी और को मिला है? जनता पॉवर फाउंडेशन आणि जे पॉवर ग्रुप ही दोन आमची संस्था आहे। त्या हिशोबाने आम्ही वॉर्ड ऑफिसरला रिक्वेस्ट करून लेटर देऊन सगळं आलो होतो त्यांना। मग ती म्हणले की आम्ही हे आमच्या अंडर हद्दीमध्ये नाही आहे रोड, हे डम्पिंग ग्राउंड स्टेट गव्हर्नमेंटच्या हद्दीमध्ये येते का MMRDAच्या हद्दीमध्ये येते का सेंट्रल एजन्सी। मग आम्ही म्हणलं त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब कोणाच्या पण हद्दीत येऊ द्या, ते आम्हाला रिपेअर करून पाहिजे। मग ती लोक आमचं रिक्वेस्ट लेटर घेऊन त्यांना एक रिक्वेस्ट लेटर पाठवलं त्या डिपार्टमेंटला। मग त्या डिपार्टमेंटचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटला आणि त्यांच्या पाठीमागं लागून आम्ही सगळं व्यवस्थित आज काम चालू आहे। आणि बाकीचे जे क्रेडिट घ्यायला आले NOC त्यांना काय दिली असती तर ती लोक लेटर घेऊन उभं राहिले असते आजच्या डेटला, पण कुणाकडे ही रिक्वेस्ट लेटर पण नाही आहे। ही फक्त बोलण्यामध्ये फेसबुकमध्ये व्हिडिओ टाकल्याशिवाय ती काम होत नाही। तिच्या पाठीमागं लय मेहनत लागते आणि तिच्यानंतर सगळं कंटिन्यू फॉलोअप घ्यावं लागतं। कुठल्याही काम, एक गटर साफसफाईचं पण काम असलं सकाळी 8 वाजता उठून त्यांच्या पाठीमागं लागावं लागतं आम्हाला की साहेब इथं गटर भरलेली आहे, लेबर पाठवा, ही पाठवा। मग ती काम होत आहे, तिच्या अनुसार काहीच काम होत नाही।